स्प्राउट्स खा, स्प्राउट्स खा, सगळीकडून एकच गोष्ट ऐकू येत असते. मग कडधान्य मोड आणून खायचेत की मोड न आणता खायचेत? हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे. कडधान्यांना आपण ज्यावेळेला मोड आणतो त्यावेळेला स्वाभाविकपणे प्रक्रिया काय होते, तर आता त्यांना रुजायचं आहे. आपण आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये किती काळजी घेतो? मग त्याचप्रमाणे हा प्रत्येक सजीवाचा असलेला गुणधर्म आहे की पुढच्या पिढीकरता जास्तीत जास्त काळजी घेतली जाते. आणि म्हणूनच ज्या वेळेला ही अंकुरित कडधान्य असतात किंवा मोड आलेली कडधान्य असतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये असे काही बदल व्हायला सुरुवात होतात की बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा त्यांचं बियाणं टिकून राहावं. मग त्याच्यामध्ये लेक्टिन्स असतील, फायटेट्स असतील, ट्रिप्सिन ह्याच्यासारखी जी प्रोटेक्टिव्ह एन्झाईम्स असतात त्यांचं प्रमाण वाढायला सुरुवात होते, की जेणेकरून कीटक असतील, पक्षी असतील किंवा बदलत्या हवामानातले फरक असतील, या सगळ्यांपासून त्या बियाण्याचा बचाव व्हावा. पण हा बचाव करण्याकरता निर्माण झालेले एन्झाईम्स हेच नेमके आपल्या पोटामध्ये जाऊन आपल्या आतड्यांच्या बाबतीत किंवा आपल्या पचनशक्तीच्या बाबतीमध्ये मात्र नकारात्मक काम करतात. आणि त्यामुळेच सातत्याने जर आपण मोड आणूनच कडधान्य खात असू तर आपल्या पचनशक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. याच्याकरता कडधान्य ही मोड न आणता मागच्या व्हिडिओमध्ये जसं आम्ही सांगितलं होतं त्याच पद्धतीने खाणं आरोग्यासाठी उपयुक्त आहे.